तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार. थँक्यू सो मच. का ते पुढे सांगते. गुड मॉर्निंग. हाय, मी ऋतुजा. आजच्या माझ्या छोट्याशा मिनी व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. थंडीचे दिवस होते म्हणून मला वाटलं नव्हतं की इडलीचं पीठ इतकं छान फर्मेट होणार. त्यामुळे मग मी सकाळी अनन्याच्या टिफिनसाठी बटाट्याची चटणी आणि पोळी बनवली होती. पण पिठाचा डब्बा उघडून बघितला तर पीठ छान फर्मेट झालेलं होतं. म्हणून मग इडली नाही पण आधीसाठी आप्पे बनवायला घेतले. आणि मी आप्पे बनवेपर्यंत पिल्लू जागा सोडून दुसरीकडेच गेला होता. त्यानंतर मिस्टरांनी इथे आधीलाही आंघोळ घालून दिली. त्याची छान तयारी करून दिली. बऱ्याच ताई म्हणतात आधी खूप शांत आहे, पण आधी शांत नाही, बराच मस्तीखोर आहे. आणि कालच्या व्हिडिओखाली पण एका ताईची कमेंट आली होती की तुम्ही पिल्लूला असं बांधून ठेवता तर पिल्लू रडत नाही का? तर आधी 1 वर्षाचा असतानाच त्याला असं बांधायची सवय लावली. कारण की आम्ही सेकंड फ्लोअरवर राहतो आणि तो जसं चालायला लागला तसं तो पडेल वगैरे, जिन्यावर याची भीती वाटायची. म्हणून मग आम्ही त्याला अशी बांधायची सवय लावली. आणि तो खूप लहान होता त्यामुळे मग त्याला जास्त काही समजतही नव्हतं. आणि त्याला ज्या दोरीने बांधून ठेवतो ती दोरी बरीच मोठी असते, म्हणजे बरंच मोकळा स्पेस त्याला भेटतो. तर त्यामुळे त्याला काही फारसा फरक पडत नाही. हल्ली मात्र त्याला समजायला लागलेलं आहे म्हणून मग थोडंसं नाटकं करतो आणि पुन्हा खेळायला लागतो. आणि छोटा पिल्लू सध्या अशा आरोळ्या ठोकायला शिकलाय. आणि थँक्यू सो मच. तुम्ही माझ्या नवीन चॅनलला सुद्धा इतका छान सपोर्ट केला, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून आभार. आमच्या घराचा दरवाजा खराब झाला होता आणि तो रिपेअर करण्यातच पूर्ण दिवस गेला. संध्याकाळचा एवढा सर्व स्वयंपाक बनवला. येताना मात्र मिस्टर दाबेली घेऊन आले. गरमागरम दाबेलीवर ताव मारला आणि सर्वांनी मिळून जेवणं करून घेतली. सेशन अटेंड करत कामं आवरत असा संपवला आजचा दिवस. बाय बाय.